तुम्ही किती दिवसात हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करता? किती दिवसात तुम्ही व्हॅलिडिटी देण्याच्या सूचना सांगताय? तुम्ही सातारा संस्थांचा जी.आर किती दिवसात काढताय? केशेसचा विषय, सारथी महामंडळाचा विषय, मराठा कुणबी मंत्रालयाचा विषय, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय किती दिवसात करायला लागला? ते म्हणले सचिवांना विचारतो, आयुक्तांना विचारतो. आता आयुक्तांना थांबायला सांगितलंय म्हणे, 10-11 वाजता आम्ही चर्चा करतो असं बोलले. ते तुमच्या समोर आहे. याच्यात काय त्यांनी माझ्याशी दगा केलाय किंवा मी त्यांच्याशी दगा केलाय असं काहीच नाही. ते म्हणले विचारून येतो, म्हणलं या. मुख्यमंत्र्याला पण बोलतील असं असं आहे, कारण ते किती दिवस म्हणतात काय हे बघावं लागेल ना. ते किती का वेळ मागणार असं नाही ना म्हणा, किती दिवस म्हणतात हे बघावं लागेल. आज येते रात्रीतून नाही तर उद्या येते, त्याच्यात काय एवढं. पण एवढं खरं आहे की ते म्हणले आम्ही विचारून येतो. आम्ही वेळ दिला, हो आम्ही म्हणलं हे विचारायचं नाही, जमणार नाही. तर ते म्हणले विचारायला सुद्धा जाऊन द्या ना, ते कशा मागण्या मान्य करायच्या? म्हणजे असं आहे का? आम्ही म्हणलो का आम्ही तुमचं ऐकतच नाहीत? पाटील साहेब, जर तुम्हाला आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत हवेचे आश्वासन मिळाले तर तुम्ही उपोषण करणार का? यायला धंदा झाला वा आता तुमचा. मी सांगितलंच ना, उद्याचं आंदोलन आहे. मी हाकून दिलं त्यांना. तुम्ही लेखी आश्वासन म्हणताय, तुम्हाला लेखी आश्वासन मिळालं तर तुम्ही उपोषण करणार का? अरे मी सांगितलं मी दिवस बघणार. मी त्यांना इथंच विचारलं होतं त्यासाठी क्लिअर करायला. तुम्हाला किती दिवस व्हॅलिडिटी देण्यासाठी पाहिजेत? किती दिवस हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र देण्यासाठी पाहिजेत? त्यांनी म्हणायला पाहिजे 8 दिवस 15 दिवस इथं विचारून येतो म्हणलेत ना. नाही, मला त्यांची अपेक्षा बघून द्या. पाटील, मग हे जास्त सकारात्मक नाही का? त्यांनी इथल्या इथं तुम्हाला लावण्यापेक्षा आखरीला का आम्ही तिथून काहीतरी आणू? चांगलीच गोष्ट झाली ना. मी म्हणूनच म्हणलं ना, मी का त्यांना हाकलून दिलं का? ते म्हणले विचारून येतो. आम्ही म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. जास्त आश्वासन नाही का वाटत? हा ना, मग मी बी त्यांचा काय अवमान केला का? मी काय म्हणलो ठीक आहे, चांगली गोष्ट विचारून या, काय हरकत नाही. मी बी माझ्या आंदोलनावर ठाम आहे ना. तसं ते पण म्हणले आम्ही सगळी चर्चा करून येतो, रात्री येते किंवा उद्या सकाळी येते. आम्ही कुठं असं म्हणलो का अजिबात अंतरवालीत यायचं नाही तुम्ही, आता आम्ही उपोषण करतोय असा काही शब्द आहे का? ते पॉझिटिव्ह आहेत, आम्ही पॉझिटिव्ह आहेत. ते सकारात्मक आहेत, आम्ही सकारात्मक आहेत. पण तफावत तर कळू द्या दोनांच्या मध्ये किती आहे. काय म्हणणं आहे? 10 मागण्या आहेत आमच्या, त्याच्याविषयी काय म्हणणं आहे? दादा, उद्या सकाळी किती वाजल्यापासून तुमचं आहे आंदोलन सुरू होणार आहे आणि आंदोलनाला राज्यभरातून मराठा बांधव येणार? नाही, मराठा बांधवांनी राज्यभरातून येऊ नये. ऊन प्रचंड आहे. मी त्यांना त्याविषयी सांगितलंय तुम्ही येऊ नका. मी तुमच्या लेकरा बाळासाठी लढायला खंबीर आहे. हे चर्चेचा गुराळ कितीही चालू द्या. आता ते दोघांवरती विश्वास ठेवला, विखे पाटील साहेबांवरती पण आणि लाड साहेबांवरती पण. विचारून येऊन सगळं क्लिअर सांगतोच म्हणलेत. वाट बघू कधी येत आहेत, रात्री येत आहेत का उद्या सकाळी येत आहेत, आपण वाट बघू. आपण 10ला जरी आंदोलनाला बसलोत उद्या सकाळी, तरी ते आले तरी सन्मानाचे. आम्ही काय त्यांना म्हणणार आहेत का आता उपोषणाला बसलो तू इकडे येऊच नको? अजिबात नाही. ते उद्या सकाळी पण येऊ शकतात. रात्रभर आता मुख्यमंत्र्यांना, सचिवांना बोलायचंय, परत आयुक्तांना बोलायचंय. मला वाटतं बऱ्याचशा कलेक्टरला सुद्धा बोलणार आहेत ते. मग त्यांना विचारात घेऊनच ते आपल्याला सांगतील ना. आणि ते म्हणले ते खरं आहे की आश्वासक वाटेल ते विचारून आल्यामुळं की सगळ्यांशी चर्चा करूनच आमच्याकडून वेळ घेतील ना. किती दिवसाचा काय? उद्या 10 वाजता उपोषण होणार आहे. मराठा समाजाने प्रचंड ऊन येऊ नये. तुम्हाला माझ्यावरती प्रेम आहे, माय आहे, हे ठीक आहे, परंतु इथं प्रचंड ऊन आहे. माझ्या जीवाचं जरी बरं वाईट काही झालं तरी मला तुमच्या जीवाला धक्का लागू द्यायचा नाहीये कोणाच्या. सगळ्यांनी आणि जे जे कोणी भेटायला बघायला येणार आहेत प्रत्यक्ष, त्यांनी मात्र उन्हाची त्याची काळजी घेऊन या, शांततेत यायचं, शांततेत जायचं, हे मात्र लक्षात ठेवा. उद्या 10:30ला आंदोलन सुरू होणार आहे. सरकारला दरवाजे बंद नाहीत. चांगली चर्चा करून ते गेलेत. पुन्हा रिप्लाय घेऊन येतो म्हणलेत. आपण सरकारची वाट बघू. धन्यवाद.